आपली जनता जराशी आता थोडी भाबडी झाली, थोडीशी भोली झाली. कोणी बाबासाहेबांचा फोटो दाखवला, कोणी निळा झेंडा दाखवला किंवा कोणी जय भीम म्हटलं तर आपली लोक फुल भावून जातात. म्हणजे जणू फुल दिल गार्डन गार्डन हो गया होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जसे भोळे झालोत, आपण जसे भाबडे झालोत, तसे चोर हुशार झालेत. चोरांना कळलंय यांच्या घरी चोरी करायची असेल तर पहिले जय भीम म्हणा, कोणी थांबवत नाही. चोरांना कळलंय निळा झेंडा दाखवला तर कोणी थांबणार नाही, अख्खं घर लुटून गेलं. आणि अशाच पद्धतीचा आपल्या बरोबर कारभार चाललाय. मुद्दा कसा होतो सांगतो. एक मोठा निळा झेंडा दाखवतात, मोठा असं लोखंडाचं दांडकं असतं, मोठा निळा झेंडा दाखवतात. आपली लोक बिचारी निळा झेंडा दाखवतायत, बाबासाहेबांचा माणूस आहे, चांगला माणूस आहे म्हणून जातात त्याच्या मागे. मग एकदा आपली लोक त्याच्या मागे गेली की तो आपल्या निळ्या झेंड्यावरच धम्मध्वज काढतात आणि आपल्याच लोकांना त्याच बांबूने मारायचं काम इकडचे प्रस्थापित करतात. हे षडयंत्र आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि हीच गोष्ट आपल्या बरोबर दर इलेक्शनला आतापर्यंत लोक करत आली. या मागच्या 2024च्या इलेक्शनला कोणीतरी निळा टी शर्ट घातला, छोटा लाल कलरचं संविधान दाखवलं आणि आपल्या सगळ्यांना येड बनवत फिरवलं. त्याच्या आधी हाच प्रकार नरेंद्र मोदींनी ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला फुलं घालून केलाय. त्याच्या आधी हाच प्रकार शरद पवारांनी आपल्या बरोबर केलाय आणि शिवसेनेनी महाराष्ट्रामध्ये केलाय. आणि इथे यादी संपली नाही तर आता नवीन कॉक्रोच जनता पार्टी मार्केटमध्ये आली. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजितजी डिपके जेव्हा दिल्ली एअरपोर्ट वरती आले तेव्हा त्यांनी बाबासाहेबांचा एक फोटो घेऊन आलेले. बघितलं आपण सर्वांनी. बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोबायोग्राफी असं पुस्तक घेऊन आलेले. बरोबर. किती लोकांना बरं वाटलंय बघून. आता मला एक गोष्ट सांगा, बाबासाहेब आंबेडकरांनी माय ऑटोबायोग्राफी ही लिहिली होती का? बाबासाहेबांनी आत्मचरित्र लिहिलंच नाही कधी त्यांचं. बाबासाहेबांचं एक पुस्तक होतं जे थोडं आत्मचरित्र टाईपचं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचा अनुभव लिहिला होता, वेटिंग फॉर अ व्हिसा नावाचं. बाबासाहेबांनी आत्मचरित्र लिहिलंच नाही. तरी हे भाऊ बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोबायोग्राफी न्यूयॉर्क वरनं घेऊन आले, अमेरिकेवरनं. आता जर तुम्ही अभिजित डिपकेंनी जे पुस्तक पकडलेलं ते बघितलं तर ते बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोग्राफी नावाचं पुस्तक आहे. आता हे पुस्तक आहे कोणाचं तर डायमंड पब्लिकेशनचं. घरी गेल्यानंतर गुगल वरती डायमंड पब्लिकेशन टाकून बघा आणि तुम्हाला हे दिसेल की डायमंड पब्लिकेशन हे RSS चालवतं आणि RSS चं पुस्तक आहे. बऱ्याचशा महामानवांवरती चुकीचा इतिहास सांगणं, RSSच्या समरसतावादी भूमिकेतनं बाबासाहेब सांगून जाणारे हे पुस्तक आहे. आणि म्हणून अभिजित डिपके जेव्हा RSSचं बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन येतात तेव्हा ती मला एक मोठी घंट्याची धोका वाटते. आणि इकडच्या जेनझींना त्यांच्या भाषेत सांगायचं तर एवढंच सांगेल कि वो पकड़ा है ब्लू फ्लैग लेकिन हमको दिख रहा है रेड फ्लैग, करने का क्या? आणि दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या की कॉक्रोच जनता पार्टीला वंचित बहुजन आघाडीचा कुठेही विरोध नाही. आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये वंचित बहुजन आघाडी एकच भूमिका घेऊन आली आहे की भारताची सत्ता ही काही कुटुंबांची आहे. जशी आपल्या नंदुरबारची सत्ता गावितकडे आणि पाडव्यांकडे राहिली तशी भारत देशाची सत्ता पण काही कुटुंबांकडे उच्चवर्णीय राहिली. आणि जर इकडचा तरुण त्या व्यवस्थेला चॅलेंज करत असेल आणि त्या व्यवस्थेला एक पर्याय उभा करत असेल तर कॉक्रोच जनता पार्टीला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा देण्यास काहीही हरकत नाही.